नमस्कार. पोदार इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. सेवर सेव्ह सस्टेन या थीम अंतर्गत आज आपण डॉक्टर सुज्ञा दिवाणी ज्या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांची एक मुलाखत आपण इथं घेत आहोत. आयुर्वेदानुसार आहार नेमका कसा असावा आणि शालेय जीवनातील मुलांनी किंवा एक पालक म्हणून आपण सुद्धा आहार कशा पद्धतीचा घ्यावा या संदर्भात त्या आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार सुज्ञा मॅडम, आपलं पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये खूप मनापासून स्वागत. सर्वात आधी पोदार इंटरनॅशनल स्कूलचे मी आभार मानते की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. अगदीच आज आपण लगेचच मुलाखतीला सुरुवात करूयात. आमचा पहिला प्रश्न असा होता की आयुर्वेदानुसार आहार म्हणजे नेमकं काय? आयुर्वेदामध्ये एक अतिशय सुंदर कल्पना आहे, स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरस्य विकारम प्रशमनम. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने स्वस्थ राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. स्वस्थ आयुर्वेदामध्ये आहाराला महाभैषज्य असे म्हटले आहे. त्याचा अर्थ भैषज्य म्हणजे मेडिसिन, की आहार शुद्ध आहारासारखे स्वस्थ आहारासारखे दुसरे औषध नाही. बरोबर. आता हा जो आहार हल्लीची जी मुलं आहेत किंवा शालेय जीवनातली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी कशा पद्धतीचा असावा? शालेय जीवनामध्ये शक्यतो वयोवर्ष 8 ते 18 वयोगटातील मुलं येतात आणि ह्या काळामध्ये मुलांची झपाट्याने वाढ होत असते. बरोबर. साधारण 9 ते 12 वयोगटामध्ये त्यांची वाढ थोडीशी मंद असते, पण 12 ते 18 वयोगटामध्ये शरीरामध्ये बरेचसे हार्मोनल बदल होत असतात. त्यांची शारीरिक मानसिक वाढ होत असते. त्यामुळे त्या पद्धतीने आपण त्यांना बॅलन्स डाएट दिला पाहिजे. त्यांच्या आहारामध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स ह्याचं प्रमाण हे बॅलन्स्ड राहिलं पाहिजे. बरोबर. आणि ही जी सध्याची मुलं आहेत त्यांचं एक जीवनशैली अशी झालेली आहे की पॅकेज्ड फूड म्हणा किंवा फास्ट फूड म्हणा ही मुलं त्यांच्याकडे जास्त वळत आहेत. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? पॅक फूड आणि जे काही जंक फूड आहे, मी तर म्हणेन की ह्या सगळ्यामध्ये थोडं राजसिक आणि तामसिक गुण हा अधिक जास्त असतात. त्याच्यामुळे शरीरामध्ये अपचन होणे, व्याधी होणे असे बरेचसे त्याच्या दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो हे टाळले पाहिजेत आणि सात्विक भोजनाचं सेवन आपलं केलं पाहिजे. पण मग अजून एक प्रश्न या पिढीला जाणवतो तो म्हणजे पाणी ही मुलं एकतर कमी पित असतात. मग ते पाणी किती प्यावं, कधी प्यावं आणि कसं प्यावं? आयुर्वेदामध्ये असे वेग सांगितले आहेत. त्याच्यामध्ये क्षुधा आणि तृष्णा असे 2 वेग येतात. आपल्याला आपलं शरीर हे डिमांड करत असतं. ओके. भूक आणि तहान. क्षुधा म्हणजे भूक आणि तृष्णा म्हणजे तहान, हे दोन्ही वेग सांगितले आहेत. त्यामुळे ज्या वेळेला आपल्याला आपलं शरीर डिमांड करेल की बाबा आपल्याला भूक लागली आहे, तहान लागली आहे, त्यावेळेला पाणी पिणं आणि त्यावेळेलाच आहार घेणं हे जास्त योग्य आहे. पुन्हा पुन्हा खाणं किती योग्य आहे? त्याबद्दलही आयुर्वेदामध्ये एक अतिशय सुंदर श्लोक आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जीर्ण आहाराची लक्षणं त्यांनी सांगितली आहेत. की आपला जो आहार आहे तो पूर्ण पचला पाहिजे. त्याची काही आपल्या शरीरामध्ये आपल्याला लक्षणं जाणवत असतात की लघुता येणे म्हणजे शरीर हलकं होणे, भुकेची जाणीव होणे, उद्गार येणे, उद्गार शुद्धी होणे म्हणजे शुद्ध उद्गार म्हणजे शुद्ध ढेकर येणे. अशा वेळेलाच आपण आहाराचं सेवन केले पाहिजे. जर आपण आधीचं अन्न न पचता जर आपण आहार घेतला तर अपचन होतो आणि त्याचं जे काही आहे ते शरीरामध्ये बऱ्याचशा दोषांचे रूपांतर किंवा समतोल राहू शकत नाही. म्हणजे यातूनच वेगवेगळे रोग निर्माण होत असतात आयुर्वेदानुसार. अगदी बरोबर आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हे कसं असावं? काही ठिकाणी असं सांगितले आहे की सकाळचं जेवण हे राजासारखे असावे, दुपारचे जेवण हे सामान्य माणसासारखे असावे आणि रात्रीचे जेवण हे भिकाऱ्यासारखे असावे. हो, मीही ऐकलंय ते. पण काही असे चरकामध्ये तसा फारसा उल्लेख नाही आहे त्याचा. त्यांचं असं म्हणणं आहे की आपण जे त्यांच्यानुसार आपण ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. सकाळी लवकर म्हणजे 3:30 ते 5 हा कालावधी असतो. त्याच्यानंतर आपले स्नान विधी आटपल्यानंतर आपण थोडा लघु आहार घेतला पाहिजे. त्याच्यानंतर आपण दुपारचे जेवण हे त्यांच्या दृष्टीने बाबा थोडंसं खूप महत्वाचं आहे आणि व्यवस्थित असावं, सात्विक. बरोबर. शक्यतो आपण मुलांमध्ये सकाळचा नाश्ता हा थोडा हलका आहार असलेला सांगतात की त्याच्यामध्ये आपण पोहे, उपमा, शिरा जे आपल्या इंडियन किचन मध्ये बनतं ते असावं, ते घेतलं पाहिजे. बरोबर. दुपारचं जेवण हा पूर्ण ज्याच्यामध्ये पोळी भाजी, भाकरी, भाजी, फ्रूट्स. आपण शक्यतो फ्रूट्स ही सकाळच्या जेवणामध्ये इन्क्लूड करायला हवे.
आणि संध्याकाळचं जेवणही हलकं हवं की ज्याच्यामध्ये आपण दाल खिचडी किंवा साधं वरण भात एखादा फुलकी हां. असा आहार आपण घेऊ शकतो. म्हणजे संध्याकाळचा आहार जो असेल आपला तो हलका असायला हवा. या मुलांच्या आहारात नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश असायला हवा? त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स हा पूर्ण बॅलन्स डाएट त्यांच्या समतोल. आहारामध्ये असायला हवा. बरोबर. की ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या. येतात, फळभाज्या येतात, फळं येतात. सगळी सीझनल जी सीझनल फ्रुट्स की जे आपल्याला सीझन वाईज अवेलेबल होतात त्या सगळ्या भाज्या आणि ती सगळी फळं ही त्यांच्या आहारामध्ये नियमित असली पाहिजेत. दूध, ताक, दही, गहू, तूप, ज्वारी, बाजरी, नाचणी ही सगळ्या प्रकारची धान्य असायला हवी. आणि तूप, तेल ह्याचंही प्रमाण म्हणजे त्याचाही समतोल असायला पाहिजे. खूप जास्त नको किंवा खूप कमी नको. त्यांच्या वाढीसाठी ते उपयुक्त असं आहे. अगदी बरोबर. ऋतू आणि आहार याचा काही संबंध आहे का, किंवा असेल तर तो कशा पद्धतीचा आहे? ऋतूनुसार आपण सगळेच बघतो की निसर्गामध्येही बरेचसे बदल होत असतात. हां. ते आपल्या शरीरामध्येही बदल होत असतात. बरोबर. त्यामुळे आपण ऋतूनुसार आहार घेतला तर आपल्याला अपचन होणे किंवा रोग न होणे ह्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये आपण म्हणजे बऱ्याचशा व्याधी आपण टाळू शकतो. ऋतूनुसार जर आहारामध्ये बदल करायचा झाला तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हिवाळ्यामध्ये थोडं आपल्या जठरात अग्नी हा प्रदीप्त असतो. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं आहाराचं पचन होऊ शकतं. त्यामुळे अशा काळामध्ये आपण स्निग्ध आहाराचं सेवन केलं पाहिजे. तेल, तूप, लोणी. तेल, लोण्याचं प्रमाण हे अधिक असतं. बरोबर. उन्हाळ्यामध्ये थोडा जठराग्नी आपला मंद असतो. त्या वेळेला आपण हलका आहार घेतला पाहिजे. आणि उन्हाळ्यामध्ये आपण थोडं थंड पेय वगैरे याचे सेवन अधिक दही, ताक वगैरे जे आपण इन्क्लूड करतोच. करतो. अजून एक प्रश्न असा होता की पाणी कधी, कसं आणि किती प्यावं? ह्याबद्दलही आयुर्वेदामध्ये एक अतिशय सुंदर श्लोक आहे की ज्याच्यामध्ये समस्थूल कृश भुक्त मध्यांत प्रथमा अंबुना असा श्लोक आहे की ज्याच्यामध्ये सांगितलं आहे की जेवणाच्या मध्ये जे पाणी पितात ते समस्थितीत राहतात. म्हणजे ज्यांची हेल्थ आहे ती चांगल्या पद्धतीने राहते. जे व्यक्ती जेवणाच्या नंतर पाणी पितात ते व्यक्ती स्थूल म्हणजे स्थौल्य वाढण्याची शक्यता त्यांच्यामध्ये असते किंवा मेदाचं प्रमाण वाढू शकतं. आणि जे जेवणापूर्वी पाणी पितात तर ते कृश होतात म्हणजे बारीक होण्यासाठी. अच्छा, तर अशा पद्धतीनं पाण्याचं सेवन म्हणजे साधारण शरीराला जितकं योग्य आहे, तहान लागली की पाणी प्यावं, भूक लागली की अन्न खावं, अशा पद्धतीचं. सगळ्यात शेवटी फक्त इतकंच विचारावं असं वाटेल की या मुलांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? फक्त मुलांसाठीच नाही तर पालकांसाठीही हा संदेश असेल की सर्वांनीच शक्यतो सात्विक आहाराचे सेवन करावे. आणि काही अंशी हे फास्ट फूड, जंक फूड आपल्याला जिभेसाठी बरं वाटत असतं सगळ्यांनाच, पण त्याचा अतिशय दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. अगदी बरोबर. लॉंग टर्म इफेक्टसाठी जर विचार केला तर सात्विक आहाराचे सेवन करावे. हे अकाली कुठेही व्याधी होत नाही. बरोबर. जे व्याधी आपल्याला म्हणजे आजकाल लाईफस्टाईल डिसिजेस खूप म्हणतात. हो, बरोबर. जस्ट लाईक हायपरटेन्शन, डायबिटीस की जे मोस्ट पण 60+ एज ग्रुपमध्ये आपल्याला दिसत होते ते आजकाल आम्ही 30-40 एजमध्ये बघतोय. हे जे काय आपल्या फूड चॉईसेस आहेत ते आपल्या मेंटल हेल्थवर सुद्धा खूप इफेक्ट करतात. आणि त्यामुळे सात्विक आहार सध्याच्या जीवनशैलीसाठी तोच जास्ती महत्त्वाचा आहे. अगदी बरोबर. धन्यवाद मॅडम, तुम्ही आलात, आमच्या शाळेत इथं मुलांना मार्गदर्शन केलं, पालकांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप मनापासून तुमचे आभार. आणि असेच नवीन नवीन सेशन्स आपण सगळ्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अरेंज करू. थँक्यू.